नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात. बघा, आपल्याला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती तो हप्ता आपल्याला आला आहे, म्हणजेच 6वा हप्ता. पण याच्यामध्ये सुद्धा काही लाडकी बहिणींना अजूनसुद्धा जो 6वा हप्ता आहे तो मिळालेला नाही. तुम्हाला 6वा हप्ता मिळाला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटला असेल तरी सांगा आणि नसेल भेटला तरी सांगा. आता आपल्याला खूप साऱ्या कमेंट येत आहे की आम्हाला 6वा हप्ता भेटला नाही, काय करावं? तर त्याचबद्दल आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत की जर आपल्याला 6वा हप्ता भेटला नाही तर काय करायचे जेणेकरून आपल्याला 6वा हप्ता भेटेल. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ ज्यांना कोणाला 6वा हप्ता भेटला नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, वेळ वाया न घालवता आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील तर आत्ताच करा हे काम. तर बघा, आपल्याला जो 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्त्याचे जे पैसे जर आपल्याला आले नसतील तर आपल्याला लगेच हे काम करायचं आहे, जेणेकरून आपला जो 6वा हप्ता आपला बाकी आहे तो लगेच आपल्या अकाउंटमध्ये जमा होईल. तर आता नेमकं कोणतं काम करायचं आहे आपल्याला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तरी माझी सर्वांना विनंती आहे, जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंट्स आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. तर बघा, या योजनेमुळे काय होतं की राज्यातील ज्या महिला आहे अशा महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत आहे आणि त्यांची जी आर्थिक स्थिती आहे ती सुद्धा सुधारत आहे. या योजनेमुळे योजनेची वाटचाल आणि यश महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. तर बघा, ज्या महायुती सरकारने ही जी योजना चालू केली लाडकी बहीण योजना, आणि त्यांच्या या योजनेमुळे काय होतं की खूप मोठ्या महिलांना यामुळे आधार भेटतो आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यभरातून खूप मोठं कौतुक केलं जात आहे. डिसेंबर 2024 पर्यंत 2,40,00,000हून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर बघा, डिसेंबर 2024 पर्यंत म्हणजे जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत आतापर्यंत 2,40,00,000हून अधिक ज्या महिला आहेत अशा महिलांना या योजनेचा काय झालेला आहे, लाभ मिळालेला आहे. विशेष म्हणजे केवळ डिसेंबर महिन्यात 12 लाख नवीन महिलांना आपले आधार कार्ड लिंक करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर बघा, विशेष म्हणजे काय, इथं खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इथे पॉईंट नोट करून घ्या. बघा, काय झालेलं आहे की डिसेंबर महिन्यात 12 लाख नवीन महिलांनी काय केलेलं आहे, जे आपले आधार कार्ड आहे हे लिंक केलेले आहे आणि या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ही आकडे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची योद्धक आहेत. तर बघा, काय केलेलं आहे की ज्या महिलांना माहिती होतं की आपलं जे आधार कार्ड आहे हे बँकला कनेक्ट नाही आहे, त्या महिलांनी काय केलेलं आहे की आपला जो हप्ता त्यांनी घोषित केला होता त्यानंतर त्यांनी काय केले की लगेच जे आपले आधार कार्ड आहे हे बँकशी लिंक करून घेतले आणि त्यांना जो 6वा हप्ता आहे तो लगेच त्यांच्या अकाउंटमध्ये आलेला आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचे की लगेच जे आपले बँक अकाउंट आहे या बँक अकाउंटशी आपलं जे आधार आहे हे लगेच लिंक करून घ्यायचं आहे. 6व्या हप्त्याचे वितरण 24 डिसेंबरपासून योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले होते. तर बघा, 6वा हप्ता आपल्याला केव्हापासून आपल्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाला, 24 डिसेंबरपासून आपल्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे 6वा हप्ता. या टप्प्यात विशेष लक्ष देण्यात आले ते म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नव्हते त्यांना प्राधान्याने मदत करण्यात आलेली आहे. तर बघा, या टप्प्यात काय केलेलं आहे की ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नव्हते त्यांना लवकर प्राधान्य देण्यात आलेली होती. या महिलांना आधार कार्ड लिंक करण्यास मदत करून त्यांनाही डिसेंबर महिन्याचे वाढीव हप्ता देण्यात आलेला आहे. तर बघा, इथे काय करण्यात आलेलं आहे की ज्या महिलांचं आधार कार्ड हे लिंक नव्हतं अशा महिलांना आधार कार्ड लिंक करायला सरकारने मदत केलेली आहे आणि त्यांना डिसेंबर हप्ता जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. हप्ता न मिळण्याची कारणे आणि उपाययोजना, काही महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. तर बघा, इथे काय झालेलं आहे की अजून खूप साऱ्या अशा महिला आहेत की त्यांना 6वा हप्ता हा मिळालेला नाही. याची प्रमुख कारणे समजून घेणे महत्त्वाचे. तर बघा, आता आपल्याला 6वा हप्ता का भेटला नाही तर याची नेमकी महत्त्वाची कारणे काय आहे ते आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर बघा, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरसाठी आवश्यक असलेले आधार कार्ड लिंकिंग. तर बघा, इथे पहिलं जे काम आहे ते म्हणजे पहिलं जे कारण आहे ते म्हणजे आपलं जे DBT आहे, हे DBT आपलं आवश्यक जे आधार कार्डला आहे ते लिंक नाही आहे. जोपर्यंत महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नाही तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तर बघा, इथे क्लिअरली स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड आहे हे बँक खात्याशी जोडत नाही, लिंक करत नाही, तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. म्हणजे ते क्लिअरली स्पष्टपणे काय सांगितलं, जर तुम्ही आधार कार्ड हे लिंक केलं नाही तर तुम्हाला 6वा असो, 7वा असो, 8वा असो, इतर यापुढे एकही हप्ता तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं की लवकरात लवकर जे आपलं आधार लिंक आहे हे करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे.
वाढीव हप्त्याची घोषणा महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. मार्च 2024च्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या मासिक हप्त्यात वाढ करण्यात येणार आहे. तर बघा, त्यानंतर आपल्याला खूप मोठा जो प्रश्न येत आहे तो म्हणजे आपल्याला सरकारने जी मोठी घोषणा केली होती, आम्ही 1500 वरून 2100 रुपये तुमचा हप्ता करू. तर तो हप्ता कधी करू? तर असं खूप सारे प्रश्न होते. तर त्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. बघा, मार्चमध्ये जे अर्थसंकल्प होणार आहे 2025चं, या अर्थसंकल्पात काय होणार आहे, की जी त्यांनी घोषणा केली होती, आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ. तर तुम्हाला मार्चपासून ते 2100 रुपये देण्यात येणार आहे. सध्याचा 1500 रुपयांचा हप्ता वाढून तो 2100 रुपये करण्यात येणार आहे मार्चमध्ये. ही वाढ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. डी-बी-टी लिंक करण्याची प्रक्रिया योजनेचा लाभ मिळवण्यासाठी डी-बी-टी लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा, जर तुम्हाला इथे 6वा हप्ता भेटायचा असेल, तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर आपले आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करणे खूप इम्पॉर्टंट आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं, की मी जे तुम्हाला पायऱ्या सांगणार आहे, त्या तुम्हाला इथे अवलंबायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, प्रथम तुम्हाला माय आधार पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक नोंदवायचा आहे. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, जी आधार कार्डची वेबसाईट असते, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे काय करायचं, की तुमचा जो आधार कार्ड आहे, हा तिथं तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. मोबाईलवर आलेल्या ओ-टी-पीद्वारे पडताळणी करायची. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल, त्या मोबाईल नंबरवर लिंक असलेल्या एका मोबाईलवर तुम्हाला इथे मेसेज येईल, ओ-टी-पी. तो ओ-टी-पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आधार डॅशबोर्डवर जाऊन बँकेचे स्टेटस तुम्हाला तपासायचं आहे. जर स्टेटस ॲक्टिव्ह नसेल तर बँक खात्यात जाऊन आधार लिंकिंग फॉर्म भरायचा आहे. तर बघा, जर इथे तुमचं जे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड तुम्हाला स्टेटस दाखवत नसेल, तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवत नसेल, तर तुम्हाला काय करायचं, लगेच तुमच्या बँकमध्ये जायचं आहे आणि बँकेत जाऊन तुम्हाला आधार लिंकिंगचा फॉर्म घ्यायचा आहे आणि तिथे त्यांना फॉर्म भरून द्यायचा आहे. या योजनाने सरकार या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य दिले आहे. वाढीव हप्त्याची घोषणा हे याचेच द्योतक आहे. यासोबतच योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तर बघा, यामध्ये जर तुम्हाला हप्ता भेटत नसेल, तर सरकारने तर काय केलं आहे, की अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही, तर ती महिला सक्षमीकरणाची एक व्यापक चळवळ आहे. तर बघा, ही जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना केवळ आर्थिक मदतीची नाही, तर हे काय झालेलं आहे, की ज्या महिला आहे, या महिलांना सक्षमीकरणासाठी एक व्यापक चळवळ इथे सुरू केलेली आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत असून त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढत आहे. तर बघा, या योजनेमुळे काय होत होतं, की महिलांना त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना निर्णय घेण्याची जी प्राधान्य आहे, या प्राधान्य प्रक्रियेत त्यांना इथे सहभाग वाढत आहे. वाढीव हक्काची घोषणा आणि डी-बी-टी लिंकिंगची सुलभ प्रक्रिया यामुळे अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तर बघा, या वाढीव हप्त्याची घोषणा आणि डी-बी-टीची जी लिंकिंग आहे, ही सुलभ प्रक्रिया यामुळे काय होणार आहे, की अधिकाधिक महिला ज्या आहे, या महिलांना या योजनेचा लाभ त्या घेऊ शकणार आहे. तर बघा, अशी ही माहिती होती. ही माहिती सर्व महिलांपर्यंत शेअर करा ज्यांना सावरता भेटला नसेल त्यांपर्यंत. आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंट्सचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही नवीन अपडेट आली तर ती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जो हप्ता भेटेल, या हप्त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. तर चला, भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक